माधुरीने भरभर डबे भरायला सुरुवात केली. तिचे सासू सासरे नंदेकडे निघाले होते. जाताना रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून चिवडा, नातवाला आवडतात म्हणून चकल्या, जावयासाठी अनारसे असा खाऊ ठरला होता. सौरभ आता लग्नाला आलाय आई, त्याला म्हणावं घे मनावर. लग्नात मामी जंगी चिवडा लाडू करून आणेल असा निरोप द्या माझा, माधुरी सासूला सांगत होती. तो कसलं मनावर घ्यायला, अजून सेटल व्हायचं म्हणे. मीना कंटाळून गेली आहे त्याच्या या धोरणामुळे. पण देते तुझा निरोप. ऐकेन तर बरंच ग, सासूबाई म्हणाल्या. ते जाऊ दे, शनिवार रविवारचे काय करणार आहे तू? एकटीच आहेस ग तू 2 दिवस. तुझा नवरा टूरवर आणि मुलगा टुर्नामेंटसाठी जाणार. तू जातेस का श्रेयस बरोबर? बघ तुला पण जरा बदल होईल. अहो आई, आपल्या घरात कसला आला एकटेपणा. आणि मला नाही वाटणार भीती. तुम्ही निश्चिंत होऊन जाऊन या, माधुरी आत्मविश्वासाने म्हणाली. नाहीतर तुझ्या मैत्रिणींना बोलवतेस का 2 दिवस राहायला? तुम्हाला जरा बदल होईल, तिचे सासरे काळजी लपवत म्हणाले. नको बाबा, शनिवार रविवार 2 दिवस मैत्रिणींचे प्लॅन्स असतात. त्यांना अचानक बोलवायचे तर कसे जमेल त्यांना? खरंच नका करू माझी काळजी. शेजारी लांबे वहिनींना सांगितले आहेत त्या घरी, आणि त्यातून काही वाटलं तर लगेच फोन करेल त्यांना. 2 पावलांचे तर अंतर. माधुरीचा एकूण नूर बघून तिचे सासू सासरे गप्प बसले. तिकडे टूरवर गेलेला नवरासुद्धा समजून चुकला होता की आता परत हा विषय काढण्यात अर्थ नाही. दुपारी तिने श्रेयसला स्टेशनवर सोडले. निघताना तो म्हणाला, मम्मा 2 दिवस कामाच्या दोन्ही बायकांना सुट्टी का? तू एकटीच असशील घरी. ए भामट्या, तुला काय करायचं रे नसत्या पंचायती? तुझा तू जा आपला खेळायला, माझी मी बघून घेईल. हाताने पाठीत धपाटा घालत माधुरीने लेकाला लाडाने फटकारले. ओके मॉम, चिल अगं, मारतेस काय? लागतो बर का तुझा हात अजून. तो पण चांगलाच खोड्या काढण्याच्या रंगात आला होता. ती एकटीच घरी आली. लग्न झाल्यापासून तिला कधी असे एकटं राहायची वेळच आली नव्हती. अगदी नवीन लग्न होते तेव्हा सासू सासरे समजूतदारपणे नव्या नवरीला एकटं ठेवून 1-2 गावाला जाऊन यायचे ते आठवले. तिला ते आठवले आणि हसू आले. ते थोडीच एकटे होते. तिच्याकडून सुट्टीची अपेक्षा असलेल्या तिच्या बाईंना तिने मी एकटी असली तरी काम आहे तुम्हाला, सुट्टी नाही, हे बजावले होते. ड्रायव्हर काकांना सकाळी लवकर या अशी सूचना दिली. सर्वात प्रथम तिने घरातले वायफाय बंद केले. आले घालून मस्त मलाईवाला चहा केला. बरोबर भरपूर खोबरे घातलेले पोहे, अजिबात दाणे कांदा न घालताना. सगळ्यांबरोबर चहा करायचा तर असा दाट सायवाला चहा पिऊन जमाना उलटला तिला वाटले. ज्यात त्यात काय दाणे कांदा घालायचे असे सात्विक चवीचे पोहे पण आपल्यासाठी केले नाहीत कधी. ती मन लावून खात होती. जणू ब्रह्मानंदे टाळीच लागली तिची. तोवर मावशी आल्याच होत्या. तिने गरम गरम तांदूळाच्या भाकरी, कुळथाचे पिठले करायला सांगितले. वर पातेल्यात खरपुडीचा भात शिजवायला सांगितला. एखादी मिरची पण तळा मावशी, तिची सूचना तंतोतंत पाळत मावशीने स्वयंपाक केला. संध्याकाळ होऊ लागली तशी हळूहळू काळोखाने जग व्यापायला सुरुवात केली. हातपाय धुवून देवासमोर दिवा लावून ती तशी शांतपणे हात जोडून बसली. नेहमीसारखं शुभं करोती म्हटले. समयीच्या उजेडात तिच्या चेहऱ्याचा सात्विक भाव खुलून आला होता. काहीच न मागता जगज्जनन्यात त्याला शरण जाऊन परत एकदा डोकं टेकवत तिने देवासमोर बसायला इतका रिकामा वेळ रोज मिळतोच कुठे. सारखं काही ना काही चालूच असते तिला वाटले. ती बाहेर आली. गच्चीत झाडाजवळ 2 मिनिटं बसली. झोपाळ्यावरचे कपड्यांचे ढीग आवरले.
तिथेच अगदी संथ गतीने झोके घेत बसून राहिले. तितक्यात सासूबाईंचा फोन आला. त्यांचा प्रवास उत्तम झाला, त्या लेकीकडे सुखरूप पोचला हे सांगायला. मग मीनाशी म्हणजे नंदेशी अगळपगळ गप्पा झाल्या. ती घरात येऊन सोफ्यावर बसली, पेपर वाचायला चष्मा शोधत होती. तितक्यात मावशींची तिला हाक मारली. 8 वाजले आहे, स्वयंपाक तयार होता. लहानपणी माहेरी बसायची तशी ती ताटवाटी घेऊन जमिनीवर बसली. तिला असे बसलेले पाहून मावशींना हसू आवरेना. हसायला काय मावशी, घ्या तिकडेच एक ताट, या बसा माझ्याबरोबर, मस्त वाटते, फक्कड जमलाय बेत, ती म्हणाली. ताई, मला वाटलं तुम्हाला वाईट वाटत असेल, पण तुम्ही एकदम खुशीत वाटताय. भाकरीचा घास खात मावशी म्हणाल्या. का वाईट वाटायचे? 4 दिशांना 4 जण, पण प्रत्येक जण खुशीत आहेत ना, मग काय वाईट वाटून घ्यायचे? तिने विचारले. उद्या सकाळी लवकर या मावशी, मला बाहेर जायचे. स्वयंपाकघर आवरत ती म्हणाली. बरोबर 10 वाजता घरातले दिवे पंखे बंद करत ती झोपेच्या अधीन झाली. तिचा दुसरा दिवस लवकर उजाडला. अंघोळ करून देवाची पूजा करून ती दैवताच्या मंदिरात सकाळी आरतीला पोहोचली. हातात स्वतः केलेला साजूक तुपाचा शिरा होता. देवासमोर डबा ठेवताना तिला कसला तरी अनामिक आनंद झाला होता. घरच्यांच्या वेळा पाळताना सकाळी आरतीला येणे तिला मनात असून सुद्धा जमत नव्हतं. घरात थोडीफार आवराआवरी, नेहमीची खरेदी करून माधुरी 2 दिवस मनासारखी बागडली. तेही आपल्याच घरात. आपल्याच घराचा आनंद घ्यायला. आणि आपण विसरतोय तिला राहून राहून वाटत होते. कोणी विचारले, काय केलंस 2 दिवस? तर काय उत्तर देऊ मी? तिला वाटले. आय वॉज ऑन व्हॅकेशन, ती स्वतःशीच म्हणाली. या उत्तराने तीच खूप खुश होती स्वतःवर. 2 दिवस मनासारखे वागण्यात भुरकून उडून गेले. रविवारी संध्याकाळी आधी नवरा आला, मग लेक. घर परत नेहमीसारखं गजबजलेलं दिसू लागले. सासू सासरे अजून 2-3 दिवसांनी येणार होते. गप्पा मारत जेवण आटोपले. तिला असे आनंदात बघून राजू, तिचा नवरा, म्हणाला. अरे वा, एकदम फ्रेश दिसतेस. खूप दिवसांनी, कदाचित खूप वर्षांनी इतके मजेत बघतोय तुला. अशीच हसत राहा खरंच. त्याच्याकडे बघत ती म्हणाली. अरे, फ्रेश दिसणारच ना, मी सुट्टीनंतर परत आले आहे. शीन कुठल्या कुठे पळून गेलाय माझा. सुट्टीवरून? तू घरीच थांबणार होतीस ना, मग बदललास बेत ऐनवेळी? तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला. छे रे, आपल्या स्वतःच्या घराइतकं आरामदायक हॉटेल जगात कुठेही नसते. राजू 2 दिवस मनासारखं वागले. मनासारखे आवडेल ते करून जेवले. कसले बंधन नाही. त्यात घराची ऊब होती. त्यामुळे 2च दिवसात मी अनेक दिवसांनी तरुण झाले बघ. आता ठरवलंय, दरवर्षी तुम्हाला चौघांना तुमच्या मनासारखी ट्रिप आखून देणार आणि माझ्या या घरातच मी सुट्टी एन्जॉय करणार. श्रेयस म्हणतो तसे फुल टू धमाल करणार, तेही आपल्या घरात. आम्हा बायकांना छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद लाखमोलाचे असतात, पण संसाराच्या जबाबदाऱ्या निभावताना हे स्मॉल डिलाईट्स जगायचे आम्ही सोडून देतो आणि सतत कुरकुरत राहतो. थोडं उशिरा उमजलंय मला, पण तू म्हणतोस तसे बेटर लेट दॅन नेव्हर, हो की नाही? असे म्हणत माधुरी नव्या जोमाने रुटीन करता सज्ज झाली.